brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. गोपीचंदजी पडळकर, जयंतराव पाटील, सुरेशजी खाडे, गोपीचंदजी पडळकर, सत्यजितजी देशमुख, विश्वजित कदम, सुमनताई पाटील, अशोक काकडे, चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित आहेत. आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगे आणि आता मंचाच्या दिशेनं या ठिकाणी मंचावरती आगमन होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आता आपल्याच्या या लोकार्पण सोहळ्याच्या सशक्त महाराष्ट्राचे सक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे. मुख्यमंत्री टाळ्या वाजवूयात आपण मुख्यमंत्री साहेबांसाठी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. मी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे आणि सर्व जिल्ह्याच्या आमदारांना एकत्रितपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींचं स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती करतो. चला लवकर घ्या ना, पुष्पगुच्छ घ्या. काय गोपीचंद हॅलो. आणि आता मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि सर्वांच्या वतीनं का छत्रपती शिवरायांना वंदन. अहिल्यादेवी होळकर. हॅलो. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत आणि सन्मान करावं. दादा दादा चला तुम्ही बाजूला उभा राहा. सन्मान हार घ्या, हार घ्या. तुम्ही कोणीमध्ये येऊ नका. ढोल पथक बंद करा, आता सभा सुरू होते. ढोल पथक बंद करा. एक अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा हा सांगली शहरात असला पाहिजे अशी नागरिकांची खूप वर्षाची मागणी होती. ती मागणी लक्षात घेऊन जिल्हा नियोजनच्या माध्यमातून महानगरपालिकेला आवश्यक तो निधी देऊन आज आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. एका बाजूने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा पूर्ण झाला, हे जसं स्वप्न आपलं पूर्ण झालं तसं आपल्या सगळ्यांचा आग्रह होता की जे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी अशा सगळ्याच विषयात आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे. आज त्यांची वेळेची ओढाताण इतकी आहे, ते सगळे कार्यक्रम वाचताच आपल्याला चक्कर येईल. एक इचलकरंजीचा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करून ते इथे आलेत. शहर महानगरपालिका हद्दीतील संजय नगर झोपडपट्टी रिसा नंबर 226/1 ब पैकी येथील महानगरपालिकेच्या जागेवरील झोपडपट्टी नियमानुकूल करून घेण्याबाबत दाखले मिळाले आहेत. 5 जणांना आपल्या हस्ते ते दाखले मिळावेत अशी मी आपल्याला विनंती करतो. मी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींना विनंती करेन की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं. माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त जयंतराव पाटील, सुरेशजी खाडे, गोपीचंदजी पडळकर, सत्यजितजी देशमुख, विश्वजित कदम, सुमनताई पाटील, अशोक काकडे,